टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे बीड दौऱ्यावर येत आहेत। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते बीडमध्ये असणार आहेत। यानंतर काही शासकीय बैठका असणार आहेत। मात्र अजित पवार हे बीडमध्ये पहिल्यांदाच शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मुक्कामासाठी येत आहेत पालकमंत्री झाल्यापासून। आणि या अनुषंगाने त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं जर पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसांपासून या ठिकाणी तयारी सुरू होती। संपूर्ण जे शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी पूर्णपणे रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। अनेक जी साहित्य या ठिकाणी धुळखात पडलेली होती ती पूर्णपणे बदलण्यात आलेली आहेत आणि अतिशय चकाचक असं हे रेस्ट हाऊस करण्यात आलं आहे। एवढंच नव्हे तर संपूर्ण परिसर सुद्धा पाण्याने धुवून घेण्यात आलेला आहे। या ठिकाणची जी झाडं होती त्या ठिकाणी जी या ठिकाणी घाण पडलेली होती ती सुद्धा या ठिकाणी साफ करण्यात आलेली आहे। आणि पूर्णपणे सध्या बीड शहराचा जो संपूर्ण परिसर आहे किंवा बीडमधली जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे चकाचक अशी पाहायला मिळते। मात्र एरवी जर पाहिलं तर संपूर्ण बीड शहराला घाणीचा विळखा पडलेला असतो। आणि याच अनुषंगाने आता बीड शहर आणि जिल्ह्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की अजित पवारांनी कायम बीड जिल्ह्यामध्ये राहावं का, तेव्हाच बीडमधली ही संपूर्ण परिस्थिती सुधारेल का। आणि अशा पद्धतीने बीड आणि बीड शहरातील कार्यालय आणि शासकीय विश्रामगृह असेल किंवा इतर ठिकाणं असतील ती चकाचक पाहायला मिळतील का, असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।